नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळा, जे काही तुझ्या जीवनात वाईट प्रसंग, वाईट लोक येऊन गेले आहेत त्यांचा विचार करू नका. जे झाले ते झाले. आता ते सर्व काही सोडून द्या. पाठीमागच्या जीवनात तुमच्यासोबत काय घडले याचा विचार करून तुम्ही येणारा सुंदर भविष्यकाळ व्यर्थ घालवू नका. स्वामी म्हणतात की बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुझ्यासाठी जीवनातील आणि पृथ्वीवरील सर्वात सुंदर गोष्ट मी तुला दिली आहे. तो म्हणजे आनंद, सौंदर्य आणि तुझ्यामध्ये असणारे समाधान. मला माहिती आहे की बाळा, तू माझी खूप आवडती प्रिय व्यक्ती आहेस. त्यामुळेच मी या संदेशाथ्रू तुझ्यापर्यंत आलो आहे, जे की तुझ्या जीवनात खूप मोठे मौल्यवान मार्गदर्शन करणार आहे. तुमचेही स्वामींवरती प्रेम असेल, विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल आणि तुमची केलेली प्रत्येक प्रार्थना अगदी विना अडथळा स्वामीपर्यंत सहजपणे पोहोचून जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, प्रत्येकजण हा विचार करतो की देव आहेच की नाही, देवाचे अस्तित्व का दिसत नाही. मी इतकी देवाची सेवा केली तरीही देव मला दर्शन देत नाही. परंतु बाळा, चांगल्या गोष्टी आणि ज्या मौल्यवान गोष्टी आहेत त्या इतक्या सहजासहजी कोणालाही मिळत नाहीत आणि तू खूप भाग्यवान आहेस, म्हणून तुझ्यापर्यंत मी आलो आहे. तू माझा शब्द न शब्द अतिशय प्रेमाने ऐकतोस, माझ्या प्रत्येक गोष्टीची कृती करतोस. त्यामुळे मी तुझ्यासाठी हा संदेश पाठवला आहे. हा काही योगायोग नसून तू त्यासाठी पात्र झाला आहेस. त्यामुळे तुझ्यासाठी हे योग्य मार्गदर्शन मी देत आहे. बाळा, तुझ्या जीवनात असे काही व्यक्ती आहेत की जे तुझ्या वाईट गोष्टीसाठी खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु तू आता विचार करू नकोस की कित्येकदा वाटते की मी लोकांसोबत इतकं चांगलं वागून लोक माझ्यासोबत वाईट का वागतात. मी कोणाला त्रास दिला नाही तरीही लोक मला त्रास का देतात. पण बाळा, आता विचार करणे बंद कर आणि हा विचार कर की ज्या जंगलातील झाडं, जी झाडं सर्वात सरळ आणि उंच असतात, ती झाडं वाकड्या झाडांच्या अगोदर तोडली जाती आणि त्यांच्यापासूनच सुंदर मूर्ती बनवल्या जातात. तसेच ज्या झाडाला सुंदर, गोड, रसाळ फळं असतात त्याच झाडाला जास्त दगड मारले जातात आणि त्यांचीच फळं खूप आनंदाने खाल्ली जातात. मग बाळा, हा विचार कर. भगवान संत ज्ञानेश्वर महाराज यांना जर त्यांच्या समाजामध्ये राहण्यासाठी खूप परिश्रम, कष्ट घ्यावे लागले, खूप वाईट लोकांचा सामना करावा लागला, मग आपण तर सर्वसाधारण मनुष्य आहे. मग आपण या गोष्टीपासून दूर का पळावे. कारण जर तुम्हाला देवपण मिळवायचे असेल, चांगल्या गोष्टी आत्मसात करायच्या असेल तर वाईट गोष्टीचा स्वीकार हा करावाच लागतो आणि त्यातूनच आपल्याला मार्ग मिळत असतो. जेव्हा कधी तुम्ही यातून मार्ग काढाल आणि तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल, तेव्हा हीच लोक तुमचा सत्कार करण्यासाठी पुढे येतील आणि हीच लोक त्यांची स्वतःची ओळख करून घेण्यासाठी आणि त्यांचा मोठेपणा दाखवण्यासाठी तुमच्या नावाचा उपयोग करून घेतात. परंतु ही जागा मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही ठेवावा लागणारा संयम. कारण तुम्ही जितका जास्त संयम ठेवाल तितक्या दिवसांनी तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळते. संयम ही गोष्ट अशी आहे की ती मिळवाल तर तुम्ही जीवनातील सर्व काही गोष्टी अगदी सहजपणे मिळवू शकतात. ज्याने जीवनामध्ये अहंकार गिळून टाकला आहे तो देव होण्यासाठी वेळ लागत नाही. परंतु ज्या व्यक्तीने अहंकाराला जवळ केले आहे तो नेहमी देवापासून दूर जातो आणि ज्याच्या अंगी अहंकार आहे ती देवाला व्यक्ती कधीही आवडत नाही आणि देव त्या व्यक्तींना कधीही आश्रय आणि साथ देत नाही. कारण देव जो आहे तो सांगत आहे की तुमचे मन जेव्हा स्वच्छ, सुंदर होईल तेव्हाच तुम्ही माझे मूल होण्यासाठी लायक राहाल. तुम्हीही स्वामींना तुमची आई मानत असाल, तुमचाही स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल तर होय स्वामी आई, माझे तुझ्यावरती खूप प्रेम आहे
तू माझ्यावर असेच प्रेम करत राहा अशी कमेंट करा. स्वामी आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील. स्वामी म्हणतात की बाळा, जेव्हा पक्षी आकाशात उडत असतो तेव्हा त्यांचा विश्वास हा पूर्णपणे त्यांच्या पंखावर असतो. बाळ जेव्हा आईच्या कुशीत झोपत असते तेव्हा त्यांना पडण्याची भीती नसते, कारण त्यांना माहिती असते की त्याची आई जी आहे ती त्याचं पूर्ण रक्षण करत आहे. त्यामुळे तुम्हीही आता निवांत राहा. तुम्हीही माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवत असाल तर तुमच्या जीवनात जे काही प्रसंग होत आहेत ते अगदी आनंदाने स्वीकार करा, कारण त्याच्यासोबत आई तुम्हाला एक आनंदाचा चांगला दिवस नक्कीच दाखवणार आहे. तो पाहण्यासाठी तुम्हाला आता सध्या या खाच खळगे आणि वाईट रस्त्यावरून चालावेच लागेल. स्वामी आई तुमच्या जीवनात असे फूल, असे सुगंधित रस्ते तयार करेल की त्याचा सुगंध घेत तुम्ही नक्की स्वामी चरणापर्यंत पोहोचाल. आणि एकदा का तुम्ही स्वामी चरणी लीन झाला आणि स्वामींनी त्यांच्या चरणापाशी तुम्हाला जागा दिली तर तुम्ही स्वर्गाचे दार नक्कीच उघडले आहे. त्या दारात जाण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्नशील असाल आणि तुमचे प्रयत्न स्वामींनी पाहिले आहेत. मग स्वामी तुम्हाला कधीही त्यांच्यापासून दूर करणार नाहीत. हा स्वामींचा तुम्हाला आशीर्वाद आहे. स्वामी आईचा हा आशीर्वाद मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, ही तुम्हाला नम्र कळकळीची विनंती आहे. स्वामीच्या सेवेत येऊन पहा. तुम्हाला जीवनातील सर्व गोष्टीचे मौल्य आणि सर्व जीवनातील प्रसंगाचे मौल्य स्वामी समजून सांगतील. स्वामी हा असा देव आहेत की जो भक्ताची फक्त परीक्षा पाहत नाहीत, ते तुमची सेवा आणि तुमचे मन पाहते. तुमचे मन कसे आहे आणि तुम्ही कशा प्रकारे स्वामींची सेवा करता याचा वशिला घेऊन स्वामी तुम्हाला जीवनातील सर्व गोष्टी मिळवून देतात. त्या गोष्टी इतक्या सुंदर आणि सुखदायक आहेत की तुम्ही एकदा त्या गोष्टीचे सुख पाहिले तर तुम्ही कधीही स्वामी सुखापासून दूर जाण्याचा विचार करणार नाहीत. आणि स्वामी तुमच्या फक्त जीवनाचाच नाही तर तुमचे परिवार, तुमची मुलं बाळं या सर्वांचा उद्धार ते स्वतः करून देतील. फक्त तुमचा जो विश्वास आहे, तुमची जी श्रद्धा आहे ती फक्त दृढ करा आणि बाकी सर्व स्वामी आईवरती सोडून निवांत राहा. स्वामी आई स्वतः तुमचे जीवन कसे चालवायचे याचा विचार करत आहे आणि तुमचे जीवन स्वामी आई स्वतः पुढे होऊन चालवेल याचा तुम्ही दृढ विश्वास ठेवून पहा. तुमचे जीवन अगदी सुखकर होईल आणि समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.